बहुजन आघाडी प्रणित म्हणजे वंचित बहुजन आघाडीची जी स्टुडंट विंग आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार किंवा धन्यवाद व्यक्त करतो। आजची पत्रकार परिषद आंबेडकरी विद्यार्थ्यांवरती महाराष्ट्र सरकारकडून जो आधुनिक स्वरूपाचा वेळोवेळी जातीयवाद केला जातोय या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे। मी आधुनिक स्वरूपाचा जातीयवाद यासाठी म्हणतोय की आपण जर कोरोनाच्या नंतरचा कालखंड जर बघितला, कोरोनाच्या आधीचं भाजप सरकार, कोरोनाच्या नंतरचं भाजप सरकार, यामध्ये भाजप सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र प्रशासन असेल, सरकार आणि प्रशासन ह्या दोन्हीही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। म्हणजे ज्याचं कुणाचं सरकार असेल, ज्या विचारधारेचं सरकार असेल, प्रशासन त्या विचारधारेचं होतं। जर सरकार पुरोगामी असेल तर प्रशासन देखील पुरोगामी बनतं आणि सरकार प्रतिगामी असेल तर प्रशासन देखील प्रतिगामी बनतं। तर या काळामध्ये आंबेडकरी समुदायातील विद्यार्थ्यांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचा अन्याय आणि अत्याचार होताना दिसतोय। तर प्रत्यक्ष त्यामध्ये आपण अन्याय आणि अत्याचार हे शब्द ऐकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या दृष्टीस काही गोष्टी निदर्शनास येत आहेत की विद्यार्थ्यांना महाडीबीटी कडून देणारी स्कॉलरशिप असेल, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओबीसी प्रवर्ग, तर यांना महाडीबीटी कडून ज्या काही शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत, मागील 2 ते 4 वर्षापासून या शिष्यवृत्ती देण्यात येत नाहीत। म्हणजे सरकार फंड या महाडीबीटी कडे पाठवतोय, मात्र महाडीबीटी ही जी संस्था आहे ती विद्यार्थ्यांच्या खात्यावरती या शिष्यवृत्ती पाठवत नाहीत। आपण जर बघितलं, ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला होता तेव्हाचा कालखंड आणि आताचा कालखंड, ज्या पद्धतीने इतर गोष्टी महागाई निर्देशांकानुसार वाढत जातात त्या पद्धतीने या शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती अद्यापही कधी वाढलेली नाहीये। तुम्ही सर्व जाणकार पत्रकार बांधव आहात, मी देखील पत्रकारितेमध्ये पीएचडी करणारा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्या पद्धतीने महागाईचा निर्देशांक दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढतोय त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कुठे वाढत नाहीये। दुसरा प्रश्न राहिला की स्वधारच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना तिथे शिष्यवृत्ती दिल्या जात होती, या स्वधारला देखील आता कुठेतरी सरकारने हाणून पाडण्याचा किंवा बंद पाडण्याचा सरकारचा हा डाव आहे। कारण आधी जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे आपण जर बाहेर गावून जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला आलेला विद्यार्थी एखादा असेल तर त्याला स्वधार या नावाने 50,000 रुपये रकमेची शिष्यवृत्ती दिल्या जात होती, मात्र त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाचक अटी टाकून ती स्वधार योजना बंद कशी पाडण्यात येईल याकडे सरकार आता दक्ष झालेलं आहे। आपण त्याच्या पलीकडे जाऊन उच्च शिक्षणामध्ये जर गेलो तर उच्च शिक्षणामध्ये रिसर्च करण्यासाठी, म्हणजे संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या फेलोशिप आहेत। मराठा किंवा ओपन विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सारथीच्या नावाने एक फेलोशिप दिल्या जाते, ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती नावाने फेलोशिप दिल्या जाते, तर अनुसूचित जातीसाठी त्या ठिकाणी भारतीमधून फेलोशिप दिल्या जाते, तर काही आदिवासी विद्यार्थी असतील तर त्यांना त्या ठिकाणी टार्टीच्या माध्यमातून फेलोशिप जाते। आपण जर बघितलं, सारथी, महाज्योती व टार्टी या तिन्ही संस्थांना योग्य तो फंड वेळोवेळी दिला जातो आणि दिल्यानंतर त्या संस्था देखील संस्थेच्या माध्यमातून जे काही उपक्रम आहेत त्या वेळोवेळी राबवतात। म्हणजे हा जो पैसा आहे हा पैसा डायरेक्ट विद्यार्थ्यांना कसा, विद्यार्थ्याच्या खात्यात जाऊन किंवा पैशाचा सदुपयोग कसा होईल या संस्थांकडून हे वेळोवेळी दक्षता घेतली जाते। मात्र एकमेव बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड जी संस्था आहे पुण्याची, ह्या संस्थेच्या माध्यमातून, संस्थेचे आता जर बघितलं आपण डीन जे आहेत वारे, या वारे सरांच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाचा असा डाव आहे की अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे नाही, आणि जर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना पैसे लागत असतील आणि विद्यार्थी जर सर्वसामान्य कुटुंबातील असेल, आता आपण हा जर भाग बघितला, औरंगाबादचा भाग जर बघितला, ग्रामीण आणि दुर्बल भागातून आलेले आहेत, या ठिकाणी शेती हा मोठा, शेतीवरच इथलचा सर्व जो वर्ग आहे तो डिपेंड आहे। औरंगाबादमध्ये जर बघितलं आपण तर थोड्याफार प्रमाणामध्ये कंपन्या आहेत, औरंगाबादच्या बाहेर आपण जर बघितलं, जालन्याकडचा थोडा पट्टा सोडला तर मराठवाड्यात कुठेही कसल्याही प्रकारचा उद्योग सरकारने आजपर्यंत आणलेला नाहीये। मग मराठवाड्यातला हा अतिशय दुर्बल भाग आहे, या ठिकाणी रोजंदारी किंवा रोजगाराची मोठी बोंबाबोंब आहे। या ठिकाणच्या विद्यार्थ्याला, युवकाला जर रोजगार पाहिजे असेल तर इथून त्याला पश्चिम महाराष्ट्रात किंवा मुंबईला किंवा अन्य ठिकाणी त्याला मायग्रेट व्हावं लागतं। ही मायग्रेट होण्याची जी वेळ आहे ही या मराठवाड्यातल्या किंवा आंबेडकरी विद्यार्थ्यावरती कुणामुळे आलेली आहे, या सरकारमुळे आणि या प्रशासनामुळे आलेली आहे। आणि ह्या सरकारचा आम्हाला असं वाटतं की आधुनिक स्वरूपाचा जातीयवाद ह्या आंबेडकरी विद्यार्थ्यांसोबत सरकार वेळोवेळी त्यांचे जे काही चाललेली धोरणं आहेत या धोरणांच्या माध्यमातून ते दाखवत आहेत। आज जर बघितलं तर मला असं वाटतं की मागील 1 महिन्यापासून आमचे आंबेडकरी विद्यार्थी, भारती जी संस्था आहे पुण्याला, त्या ठिकाणी 1 महिन्यापासून उपोषण चालू आहे। 12-12, 13-13 दिवसाचं आमरण उपोषण होऊन देखील सरकार किंवा प्रशासनाकडून एकही प्रतिनिधी जात नाही। स्वधार बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय जाचक अटी त्या स्वधार योजनेमध्ये टाकल्यात, म्हणजे ज्यांचे नंबर समाज कल्याण वरती लागलेत फक्त त्यांना स्वधार मिळेल। याच्या अगोदर सरसकट स्वधार मिळत होती,
मग मला म्हणायचंय, जर तुम्हाला जाचक अटी टाकायच्या होत्या तर त्या अगोदरच योजना चालू करताना टाकल्या पाहिजे होत्या. मग असं नेमकं काय घडलंय की याच्या अगोदर तुम्हाला अटी टाकायची गरज नव्हती आणि अचानक असा नेमका कोणता बदल घडला महाराष्ट्रामध्ये घडलाय की तुम्हाला त्यामध्ये जाचक अटी टाकाव्या लागत आहेत? बजेट तेवढंच आहे. आपण जर बघितलं ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी देखील तेवढंच बजेट आहे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तेवढंच बजेट आहे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी देखील तेवढंच बजेट आहे. मात्र आमचं बजेट तुम्ही जर बघितलं तर मागील 2-3 वर्षापासून जवळपास 350 कोटी रुपये बजेट आमचं वापस गेलंय. म्हणजे जे पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती खर्च व्हायला पाहिजे होते, आमच्या पक्षाची आणि संघटनेची ही उघडपणे भूमिका आहे की या देशाचं जेवढं बजेट आहे त्यातील 10% बजेट हे या देशातील शिक्षण व्यवस्थेवरती खर्च केलं पाहिजे. या ठिकाणी जर आपण बघितलं सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने समजा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं काही कॉर्पोरेशनच्या शाळा असतील किंवा काही मराठी शाळा असतील, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जेवढ्या शाळा होत्या त्या काळानुरूप ज्या शाळा वाढायला पाहिजे होत्या त्या शाळा या सरकारच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून काय झाले, यांनी ह्या कॉर्पोरेशनच्या शाळा बंद करणं चालू केलेलं आहे, जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणं चालू केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की बाबा ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढते त्या शाळा देखील वाढल्या पाहिजे आणि जर सरकारला हे परवडत नसेल तर मला असं म्हणायचं आहे की जर मराठी शाळा किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा किंवा ज्या काही शासकीय शाळा आहेत ह्या जर यांना परवडत नाहीयेत, मग ज्या प्रायव्हेट शाळा आहेत, प्रायव्हेट स्कूलच्या नावाने जे काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहत आहे महाराष्ट्रामध्ये, हे जे भूत उभा केलं जात आहे, मग या लोकांना कसं काय परवडतंय? म्हणजे सरकार एका बाजूला यांना परमिशन देते प्रायव्हेट शाळा काढण्यासाठी, मात्र या सरकार आपल्या साईडच्या शाळा म्हणजे शासकीय शाळांच्या माध्यमातून जे आमच्यासारख्या गोरगरीब अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या मोफत शिक्षण मिळायचं होतं, सरकार हे मोफत शिक्षण बंद करून सरकारचा हा डाव आहे की याला प्रायव्हेटायझेशन करून अधिक फीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कशी काढल्या जाईल. आपण जर बघितलं तर भारतीय संविधान अस्तित्वात येत असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे मूलभूत 6-7 अधिकार होते त्यामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार होता. पुढच्या कालखंडामध्ये जर गेलं तर सरकारने हा शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे याला शिथिल करून हा जो म्हणजे अशी घटनेमध्ये अशी तरतूद होती की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा पाल्याला शिकवण्याची जबाबदारी कुणाची होती, या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये इथल्या सरकारची होती. मात्र सरकारने आपल्यावरची जबाबदारी ती कुणावर टाकली, आज त्याच्या पालकावरती टाकलेली आहे. म्हणजे सरकारने स्वतःवरची जिम्मेदारी होती ती कुणावर टाकली, त्याच्या पालकावर टाकली. मग पालकाला वाटलं याला शिकवायचं तर पालक शिकवतो. आता सगळेच पालक या महाराष्ट्रातले या देशातले असं नाही की सक्षम आहेत आपल्या मुलाबाळाला शिकवायचं. आता काही ठिकाणी 2 मुलं असतात, काही ठिकाणी 4 असतात किंवा काही ठिकाणी पालकाची हालाकीची परिस्थिती असते, त्यामुळे ते पालक काय सगळ्या पाल्यांना समान शिक्षण देऊ शकतात का? आपण बघतो आता मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात छोटंसं माझं सावरगाव नावाचं गाव आहे. मी तर शिकायला आलो. आम्ही 4 भावंड आहे, मला 3 बहिणी आहे. आता बहीण भाव आम्ही चौघामध्ये माझ्या घरच्यांनी मला एकट्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं. इतर माझ्या 3 भावंडांना ते त्या क्वालिटीचं शिक्षण देऊ शकले नाही कारण त्यांची परिस्थिती नव्हती की तेवढा खर्च माझ्यावर जो खर्च होतो तेवढा खर्च इतर भावंडावर करण्या इतपत त्यांची परिस्थिती नव्हती. मग मला हे म्हणायचं आहे की हे जे शिक्षणाचा मूलभूत अधिकार होता सुरुवातीचा, तो परत एकदा रुजवून इथलच्या सर्व विद्यार्थ्याला मोफत आणि क्वालिटेड शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारकडे गेली पाहिजे. आणि येत्या कालखंडामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही संबंध महाराष्ट्रभर हा लढा उभा करणार आहोत. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला फक्त 1-2-3 मुद्दे फोकस करून तुमच्या समोर सर्वांसमोर आणायचे आहेत की महाडीबीटीच्या माध्यमातून आमच्या जवळपास 1.5 लाख अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे. 2021-22, 2022-23, 2023-24 ह्या 3 वर्षाचा डेटा जर आपण बघितला तर सरासरी जवळपास 40 ते 45 प्रत्येक वर्षामध्ये 40 ते 45 हजार विद्यार्थी असे आहेत की ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. मग मला म्हणायचं आहे की जर सरकार शिष्यवृत्ती देत नाही, सरकारला आम्ही ज्यावेळेस जाब विचारला सरकारचं म्हणणं आहे आम्ही आमच्याकडचा फंड पूर्ण पुढे वर्ग केलेला आहे. मग आम्हाला म्हणायचं जर सरकारने तो फंड पुढे वर्ग केला, उदाहरणार्थ बार्टी जर बघितलं 350 कोटी रुपयाचे बजेट आहे. जर बार्टी संस्थेकडे 350 कोटी रुपयाचे बजेट सरकारने देऊन बार्टी जर एक वर्ष विद्यार्थ्याच्या अकाउंटवर पैसे पाठवत नसेल तर 1 वर्षामध्ये बार्टी संस्थेने काय व्याजाचा किंवा भट्ट्याचा व्यवसाय चालू केलाय काय? 350 कोटी रुपये जर 1 वर्ष वापरत असतील तर आमचा या सरकारला आणि या प्रशासनाला प्रश्न आहे की 1 वर्षाचं याचं जर व्याज बघितलं आपण तर किती होतंय?
तर मग मला असं वाटतंय की सरकारच्या खाली प्रशासन देखील या गरीब आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतंय। त्यामुळे येत्या कालखंडामध्ये आम्ही सरकारला वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आज जाब विचारणार आहोत। माझा प्रामुख्याने 3 मुद्दे इथं मांडायचे होते। पहिला मुद्दा आहे डीबीटीच्या माध्यमातून 1.5 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली नाहीये मागच्या 3 वर्षापासून। उघडपणे बोलतोय, माझ्याकडे डाटा आहे हा उपलब्ध। याच्या पलीकडे दुसरा विषय आहे स्वाधारचा। स्वाधार देखील 2 वर्षापासून दिलेली। आपण उघडपणे असं म्हणू शकत नाही की सरसकट दिली नाही, त्यांनी दिली आहे। 10-5% लोकांना स्वाधार दिली आहे, मात्र 90% आजही विद्यार्थी स्वाधार पासून वंचित आहेत। आणि एक 15 दिवसाखाली सरकारने GR काढलाय की ज्यांचे शासकीय वसतिगृहामध्ये किंवा समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये प्रवेश असतील फक्त त्यांनाच स्वाधार दिली जाईल। हा एक विषय आहे की याच्या अगोदर तशा पद्धतीचं नव्हतं, सरसकट दिल्या जायची। आणि तिसरा विषय आहे उच्च शिक्षणामध्ये सरकार अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण बंद करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचं जे बजेट आहे, आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी भीमा कोरेगावला 1 जानेवारीला विजय दिवस साजरा केला जातो। हा जर विजय दिवस साजरा केला होता, आमचा काय त्याला विरोध नाहीये, मात्र त्याच्यासाठी सरकारने आणि भारतीने एक वेगळं बजेट तिथं ठेवलं पाहिजे किंवा वेगळं बजेट अस्तित्वात आणलं पाहिजे। सरकार काय करतंय, त्या भारतीकडे दिलेल्या 350 कोटी मधले 350 कोटी रुपये जे आहेत, 350 कोटी मधले 100 कोटी रुपये कुठं खर्च करतंय, त्या भीमा कोरेगावच्या विजय दिवसावर। मग मला सांगा, जर सरकारकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बजेट आलंय तर ते खर्च कुठे झालं पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच खर्च झाला पाहिजे। मात्र शोकांतिका अशी आहे की प्रशासन तसं करत नाहीये। मग आम्हाला असं वाटतं की प्रशासन जर असं चुकीच्या पद्धतीने खर्च करत असेल तर सरकारने त्याचे कान पकडायला पाहिजे होती की नाही? सरकारने त्यांचे आजपर्यंत कान पकडलेले नाहीत। याच्यातून आमच्या निदर्शनास असं येतंय की प्रशासनातील काही प्रमुख अधिकारी आणि सरकारमधील काही प्रमुख मंत्री यांची याच्यामध्ये काहीतरी टक्केवारी असल्याची आम्हाला इथं संशय येत आहे। आणि या टक्केवारीच्या माध्यमातून आमच्या आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या ठिकाणचं प्रशासनातील काही अधिकारी आणि मंत्री करत आहेत। त्यामुळं येत्या कालखंडामधील स्वाधार असेल किंवा आमच्या उच्च शिक्षणातील फेलोशिप शिष्यवृत्ती असतील किंवा महाडीबीटी मधील जे काही आमचे 1.5 लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिष्यवृत्ती दिलेली नाहीये, ह्या 2-4 प्रश्नावरती आणि याच्यासोबतच काही आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, यांना देखील सोबत घेऊन आम्ही संबंध महाराष्ट्रामधील ओबीसी विद्यार्थी असतील, आदिवासी विद्यार्थी असतील, अनुसूचित जातीतील विद्यार्थी असतील, या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाहीत।